अय उठ ना, जाय ना कामाले का माईस कमाई खातो बापा. जास्त बोलू नको म्हटलं, लायकीत राय समजली ना. माया वय आहे का म्हटलं हे कामाला जायचं. कामा नाहीत का लोकायले? तुझ्यासारखे घरीच बसेल आहेत का लोक? जाय लवकर कामाले, नाही तर संध्याकाळी भाकरच देणार नाही मी तुले. नाही नाही मी नाही जात, माझी तब्येत खराब आहे. जाय तूच. जाय रे बापा, तुनं माझ्या नशीब फोडलं बापा. काही कामाचं नाही धंद्याचं नाही तू. मी लग्न करून पस्तावली रे तुझ्यासोबत. काय कामाचा आहे बापा तू रिकाम चोटा इकडे तिकडे फिरत राहतं. मी बी म्हणता तुझ्यासोबत लग्न करून पतीच झालो, करोडपती नाही झालो काही. अबे शुक्रिया मान, माझ्यासारखी बायको भेटली तुले, नाही तुले कोण हुंगलं नसतं. कामाचा नाही ना धंद्याचा नाही, मीच पोसून राहिली तेव्हाच तुले. म्हटलं अजून बी काही नाही पडला पोरीचा, दुसरी बायको घेऊन येईल मी. अरे तू मला नको शिकू ते फाई फकायला बंदे. कोण देते बे तुले पोरगी आता? हा अजून लग्नाच्या पोरायला कोणी पोरगी देऊन नाही राहिलं, शिकेल पोरायला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं. आणि तू कुठे अगरबत्ती लावायला चालला होती तू? त्यात बी तू काही कामाचं नाही ना धंद्याचं नाही, त्यात बी बायकोची कमाई खाणारा. बरं बरं जाऊ का मग? कामाला जाता का? हळव कामा विमाले नाही जाऊ का मग? म्हटलं लग्न करायला दुसरं आणू का नवीन वर्षात दुसरी बायको? काय ना मग अन्न कोणती नवीन बायको करून आणतो, मला बी पाहायचंच आहे. इथं चांगल्या चांगल्या पोरायला पोरी भेटून नाही राहिल्या. हा तिकडे लोक मोर्चा काढून राहिले पोरी भेटायसाठी जिल्हाधिकाऱ्यावर, आणि तू कुठं अगरबत्ती लावून राहिला? तू मला पाहायचंच आहे तुझ्यासोबत कोणती पोरगी लग्न करते ते. हा पाय ना तू आता, तू पायच फक्त आता. पाय कशा आणतो मी दुसरी बायको करून, मला पाहिजेच नाहीस तू आता. पाहतोच म्हटलं मी आता कोणती झिपरी घेऊन येते. हा तर हा कोणत्या रिकाम चोटाले कोण पोरगी देते मला बी पाहायचंच आहे. घरी आले की चांगला तिच्या झिपोट्या वरतो येऊ तर देतील फक्त कोण होते तर. अरे राम राम हो शांताराम भाऊ, कुठे चालले म्हटलं? राम राम म्हटलं काही नाही किसन, दुसरं लग्न करायला चाललो मी. काय म्हणून राहिला? अबे डोक्या बिक्यावर पडला का म्हटलं? कोण देते म्हटलं तुला या वयात पोरगी? इकडे कुवाऱ्या पोरायला पोरी भेटून नाही राहिल्या, तुले कोण देते बी पोरगी? मग का काय पडला का पोरीचा? कोण ना कोणी भेटीलच मले. इकडे तिकडे काही बी होऊ दे आणि मी काही बी करील, पण मी दुसरं लग्न करील म्हणजे करील रे बा. पण तुला पहिली बायको आहे ना, मग तू दुसरी बायको काऊन करून राहिला? अबे ते मला म्हणून राहिली ती की मी होती म्हणून टिकली म्हणते घरात, आणि मी होती म्हणून भेटली म्हणते तुम्हाला बायको, तुम्हाला कोण पोरगी नसती दिली. तू मला सांग का पोरीचा काय पडला काय? हा मला कोण पोरगी नसती काय? बरोबरच तर म्हणून राहिली म्हटलं आमची वहिनी. कुठं आहे म्हटलं पोरी? इथं कुवाऱ्या लेकरायलेच तर पोरी नाही भेटून राहिल्या. हा तेच तर बिना लग्नाचे आहेत, आणि तू बिना शिकेल काम न करणारा तू, तुले कोण देते रे पोरगी? मीच तर बिना लग्नाचा राहिलो. त्यासाठी बाहेर फिरा लागते, इकडे तिकडे फिरा लागते, दोन गोष्टी लोकांसोबत बोला लागतात, मग भेटते पोरगी. तुझ्यासारखं एकाच ठिकाणी दगडासारखं बसून भेटणार आहे का पोरगी? शांताराम भाऊ काय करू राहिले म्हटलं इथं? आशा इथं कशी काय? तू कुठे चालली म्हटलं? तू काही नाही भाऊच्या घरी आली म्हटलं मी. बरं कसं काय मग तुझं सगळं चांगलंच असेल, तुला तर सरकारी नोकरी लागेल आहे ना वाटते? हो बापा सरकारी नोकरी तर आहे म्हटलं, पण तलाक झाला माया. सरकारी नोकरीवाली भेटते वाटते आता. बरं बरं झाला तर झाला तलाक, कायले टेन्शन घेतं मग आता? टेन्शन नाही घेऊ तर काय करू बापा मी आता? कोण वागवेल म्हटलं समोर मले? कायले काळजी करतं? मी आहो ना वागवायला तयार तुले. काय काय बोलून राहिला? तुझे तर लग्न व्हायला आहे ना रे? हा मग मी तिले बी वागवेल आणि तुले बी वागवेल सोबत. चाल मग. बरं बरं ते सर्व ठीक आहे, पण तुझी बायको काही म्हणणार तर नाही ना? ते काय म्हणीन मले, तिचं चालते का माझ्यासमोर? ऐका शब्दाच्या खाली आहे म्हटलं ते. तेच म्हणे मला की दुसरी बायको घेऊन या तुम्हाला. बरं बरं चाल मग. कशी बशी झाली माई खाया पियाची सोय. देवा देवा म्या काय केलं? म्या काय बिघडवलं बा तुझं? जरासं लक्ष माझ्याकडे बी द्यायला पाहिजे होतं ना देवा. म्हटलं हेच आहे का म्हटलं तुमची बायको म्हशीसारखी? हो हेच आहे. आहे हे काय लावलं तुम्ही? कोण आहे म्हटलं हे? कोण आहे म्हणजे काय कोण आहे? बायको आहे म्हटलं माई. लग्न केलं मी तिच्यासोबत. काही पण बोलता का? मी इले माझ्या घरात येऊ देणार नाही. अय बाई कोण आहे व तू? चल लवकर निघ माझ्या घराच्या बाहेर. तू काय घरात घेणार नाही? तुझं घर आहे का हे? माझ्या घर आहे. जाय तयारी कर, मस्त दबक्या पावलाने तिले घरात घे. काय पण फालतू बोलू नका, पटकन सांगा कोण आहे हे? दबके पाऊल नाही म्हटलं, तिचे डुकरावाने दिसणारे पाऊल आहेत म्हटलं. तिले जर तुम्ही घरात घेतलं ना तर पुरा तमाशाच करून टाकील मी. काय पण बोलू नको म्हटलं, तिले बायको आहे म्हटलं माहिती. लग्न केलं मी तिच्यासोबत. 2 दिल 1 जान है हम. कोणतं दिल आणि कोणतं जान मी मानत नाही आले. तुमची बायको मी आहे. हे कोण आहे? इले लवकर घराच्या बाहेर काढा. नाही नाही ते या दिलामध्ये बसली आहे आता. फिक्स झाली आहे ते या दिलात फेविक्विक लावून. ते आता तिले कोणीच्या दिलाच्या बाहेर काढू शकत नाही. आणि तसं बी ते माझ्या शाळेतलं पहिलं प्रेम आहे. 5वीत लफडं केलं तर मी याच्या संग. हा तर मग मी तिले कसं काय विसरू आता? पण तुम्ही हे चष्मीस डबल बॅटरी आणली कुठून तुम्ही? हिच्यापेक्षा तर मी चांगली दिसतो. काय पण बोलू नको माझ्या बाबू सोना पिल्लूले. माझं पहिलं प्रेम आहे ते. काय बाबू सोना? या झिपरीले या डबल बॅटरीले बाबू सोना म्हणता तुम्ही इले?
ए लाल माकड काय म्हणतो मग मले? का बाबा झिपरे, माझ्या घरात येऊन मलेच तू काही काही म्हणतं का? तर शायनेपणा करू नको. हा लवकर निघ माझ्या घराच्या बाहेर, नाही तर दिल तुले झपके 2-4. तिले काय बी बोलू नको. ते कशाला घराच्या बाहेर निघील? बायको आहे ते माई. या घरामध्ये जेवढा तुझा अधिकार आहे तेवढा तिचा बी अधिकार आहे. आता हे पहा, माझ्या काही डोकं खराब करू नका. हा हे डबल बॅटरी जिथून आणली तिथं सोडून द्या. नाही मी नाही जात घर सोडून. मी तर लग्न करून आली आहे घरात. आता तू जा ना म्हशे घराच्या बाहेर. आली मोठी मले म्हणून राहिली. ए डबल बॅटरी, तू बोलू नको आमच्या नवरा बायकोच्या भांडणाच्या मंदात. शांते, माया बाबू सोनाले काही म्हणू नको, नाही तर तुलेच चांगलं हानील बरं मी. या घरातली लक्ष्मी आहे, तिला घराच्या बाहेर काढता का तू? वा रे वा, ते या घराची लक्ष्मी आहे तर मी काय या घराची चुडेल हाव का? ते काही मला सांगू नको. पण तू काय म्हणली होती? कोण तुमच्या संग लग्न करील, कोण तुम्हाला पोरगी देईल? आता सांग ना. आणली ना बरोबर बायको करून? चॉकलेट बॉय होतो म्हणलं, शाळेतला चॉकलेट बॉय. हा शाळेत चॉकलेट आणत जात पोरी माझ्यासाठी. तेच ना, शाळेतल्या पोरींले रिकामचोट असतं पोरं आवडतात. कामाधंदाचे पोरं थोडी आवडतात त्याइले. छपरी, लाल केस पांढरे केलेले, पांढरे केस केलेले, पिवळ्या कलरचे बूट, पिवळं शर्ट, हातात रुमाल बांधेल, असे पोरं आवडतात त्याइले. पहिले मस्त मजा मारतात. बाबू सोना इकडे फिरू दे तिकडे फिरू दे. मग लग्न झालं की मग समजते त्याइले डालड्याचा आणि तुपाचा भाव. 2-3 वर्ष राहतात आणि मग घेतात घटस्फोट. काय तर मग पोरगा पुण्यातून घरी आला, त्याला काम सुटलं त्याचं, पोसा मग त्याला घरजवळ म्हणून. चल सरक बाजूला, जास्त बकबक काही करू नको. जाऊ दे आम्हाला समोर, रस्ता सोड आमचा. मी पहिलेच सांगून राहिली तुम्हाला, हे कोण आणली ना डबल बॅटरी, इले लवकर तिच्या घरी सोडून द्या. मी ना तुम्हाला मजाक मध्ये म्हणलं होतं आणि तुम्ही तर खरंच लग्न करून आले. फालतू गोष्टी काही मला ऐकू नको. आता बंदुकीतून गोळी निघालेली आहे. आता ते काही गोळी वापस येणार नाही. जे होईल ते पाहून घेईल मी आता समोर. आता मला थांबायचं नाही गड्या, थांबायचंच नाही. जास्त शांतपणा करून राहिला का? कामाचा ना धामाचा 2-2 बागे कसा पोशील रे तू? मीच तर वावरात जाऊन तुला खाऊ घालू राहिली, तू तिला काय खाऊ घालतं? शेंगदाण्याचे टकर. चुप बसला, बोल ना, कुठून पोशील तिले? काय कमाई आहे तुझी? आता तूच तर माझ्या भरोशावर जगून राहिला. तिले कुठून खाऊ घालशील? मी कोणाला खाऊ घालू? तुले खाऊ घालू का तिले खाऊ घालू? हॅलो एक्सक्यूज मी, कोणाशी बोलतीये? नीट बोल. सरकारी नोकरीवाली बाई म्हटलं मी तुझ्यासारख्या गावंढळ बायांना माझ्या घरात कामाला ठेवील. काय या डबल बॅटरीला सरकारी नोकरी आहे का? खरं बोलून राहिली का हे? काय बोलून राहिली? खरं आहे का हे? तोंडावर तर नाही पडली हे? मग अशी तशी थोडी करून आणली, सरकारी नोकरीवाली करून आणली. सोन्याची कोंबडी आहे ती मी. आता जिंदगीभर काम करायची गरज नाही मला. आता मस्त बसून खाईल मी. म्हणजे या फुटक्या डोळ्याची सरकारी नोकरी आहे म्हणून तिच्यासोबत लग्न केलं का तुम्ही? मला हे लग्न मान्य नाही. तुम्ही पटकन हिला घराच्या बाहेर काढा. म्हणजे तुझ्यासाठी घरात आलेली लक्ष्मी पुन्हा वापस जाऊ देऊ का? काय म्हणत होती तू? की मी होती म्हणून राहिले तुमच्या घरात, मी होती म्हणून टिकले तुमच्या घरात. मला दुसरी कोणती पोरगी भेटणार नाही, कोणत्या पोरीचा बाप तुम्हाला पोरगी देणार नाही. सरकारी नोकरीवाली आणली म्हटलं तुझ्या दारात लक्ष्मी म्हणून. मला आता काम करायची बी काही गरज नाही. तेव्हा एक सोडून मला 2-2 बायका दिल्या. 2-2 बायकाले पोसील मी आता. एवढी हिंमत आहे म्हटलं मायात. तू का मला कमजोर समजली का? लय ताकद आहे अजून बी माझ्या अंगात. पाहून काय राहिली तिले असं? चल घरात घे तिले, डबक्या पावलानं तिचं स्वागत कर. तू काय करून राहिली इथं? आणि माझी बायको कुठे गेली? जाय रे बापा जाय. पहिले एका बायकोले पोस पुरं, नंतर दुसरी बायको करून आणजो. एकच पोसाची अंगात हिंमत नाही, चालला मोठी दुसरी बायको करायला. कोण पोटगी तरी देते का तुला या वयात? दिवस ढवळ्या स्वप्न कमी रंगवत जाय जरा. हे तो लेटेस्ट न्यूज आहे.